95 पेन्शनधारकांच्या कमेंट्स येत होत्या की EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढ आहे किंवा बाकीचे 2 ते 3 मुद्दे आहेत या संदर्भात 16, 17 आणि 18 तारखेला काहीतरी अपडेट येणार होतं, कारण त्यावेळी पुन्हा लोकसभा आणि राज्यसभा याची संसद भरणार होती आणि ती भरल्यावरती काय अपडेट आलं आहे का याबद्दल बऱ्याच EPS 95 पेन्शनधारकांच्या कमेंट्स येत होत्या किंवा EPS 95 पेन्शनधारकांचं अपडेट नेमकं काय आहे या संदर्भात सुद्धा कमेंट्स येत होत्या, कारण आपल्या चॅनलचे व्ह्यूअर प्रत्येक जण EPS 95 पेन्शनधारक आहे, त्यामुळे प्रत्येकाला अपडेट माहीत असणं हे तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट ह्या EPS 95 पेन्शनधारकांकडून येत होत्या, कारण आपल्या चॅनलवर निगेटिव्ह कमेंट असो किंवा पॉझिटिव्ह असो त्या वीकची कमेंट आपल्या जी अपडेट आहे ते आपल्या चॅनलवर पोस्ट केली जाते, परंतु 16, 17 आणि 18 तारखेची अपडेट नेमकी काय आहे याबद्दल बरेच EPS 95 पेन्शनधारक कमेंट करत होते आणि त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। नेमकी अपडेट काय आहे किंवा या वीकमध्ये कुठे कुठे धरणा प्रदर्शन झाले, काय अपडेट आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तुम्ही बघितलं तर मागे संसद भरली होती, लोकसभा राज्यसभा यामध्ये सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांचे मुद्दे बऱ्याच संसदांनी मांडले होते, त्यामध्ये सुप्रियाताई सुळे असतील, बाकी बरेच आहेत, बऱ्याच जणांनी 10 ते 12 संसदांनी EPS 95 पेन्शनधारकांचे मुद्दे संसदेत लोकसभा आणि राज्यसभा बजेट सत्रामध्ये सुद्धा मांडले होते। त्यानंतर त्या सत्राचा एंड हा 2 एप्रिलला झाला आणि त्यानंतर मात्र एक लेटर आलं होतं जे की संसदीय समितीचं लेटर होतं, त्यामध्ये सुद्धा म्हणजे संसदीय समितीचा 15वा रिपोर्ट आला होता, त्यामध्ये सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांच्या बद्दल पेन्शन वाढीसंदर्भात सुद्धा अपडेट दिलं होतं आणि हे लेटर प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचलेलं लेटर असतं, त्यामुळे हे लेटर सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे ती जी संसद होती त्या संसदेमध्ये त्यानंतर काहीतरी अपडेट येईल या आशेवरती प्रत्येक EPS 95 पेन्शनधारक होता। त्यानंतर जो संसदीय रिपोर्ट आला 15वा, त्या जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट सगळीकडे पोहोचल्यावरती त्यानंतर जर काही अपडेट येईल असं प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाला वाटत होतं, परंतु कोणत्याही प्रकारचं त्यानंतर अपडेट आलेलं नाही आणि या संसदीय समितीचा रिपोर्ट बघता NSA राष्ट्रीय संघर्ष समिती तसेच BMS BMS ची जी समिती आहे ती BMS ची समिती या भारतीय मजदूर संघ या 2 समित्या आहेत ते EPS 95 पेन्शनधारकांसाठी सातत्याने काम करत असलेल्या आपल्याला दिसून येत आहे। यावरतीच जेव्हा संसदीय समितीचा 15वा रिपोर्ट आला त्यानंतर NSAचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी झूम मीटिंग घेऊन सांगितलं होतं की ही झूम मीटिंग मला वाटतं 11 एप्रिलला झाली होती, 11 एप्रिलला घेण्यात आली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की हा रिपोर्ट आपल्या बाजूने आलेला आहे, शिवाय संसदेत सुद्धा बऱ्याच जणांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत, त्यामुळे आपल्याला आता सरकारवरती दबाव टाकायचा आहे आणि यासाठीच आपल्याला 13, 14 आणि 15 एप्रिलपर्यंत आपल्याला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि EPFOच्या कार्यालयावरती आपल्याला जाऊन पंतप्रधानांच्या नावाने आपल्याला लेटर आहे ते लेटर द्यायचं आहे असं सांगितलं होतं आणि मला वाटतं प्रत्येक ठिकाणी हे काम सुद्धा तितक्याच जोमाने करण्यात आलेलं होतं। त्या अपडेट आल्यानुसार आपण बघितलं तर प्रदेश समन्वय आर्य धारकर, प्रदेश उपाध्यक्ष अरुण वर्मा, शैलेंद्र शर्मा तसेच EPS 95 पेन्शनर उपस्थित होते। यांचं धरणा प्रदर्शन झालं होतं 15 एप्रिल 2026ला भोपाळ येथे, हे एक अपडेट आली होती त्यावेळी। त्यानंतर 16 तारखेला कर्नाटक हुबळीमध्ये सुद्धा प्रदर्शन करण्यात आले होतं, अध्यक्षस्थानी रमाकांत नरगुडचे होते। त्यानंतर महाराष्ट्रात धुळे आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा जे मोदींच्या नावाने EPFO कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती लेटर देण्यात आलेलं होतं, त्यामध्ये सुद्धा बरेच EPS 95 पेन्शनधारक हे सहभागी होते। तसेच तेलंगणा आणि हैदराबादमध्ये सुद्धा 15 तारखेला धरणा प्रदर्शन करण्यात आलं होतं EPFOच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती आणि प्रधानमंत्र्यांच्या नावाने लेटर सुद्धा सोपवण्यात आलेलं होतं। तर ही अपडेट त्यावेळी आलेली होती। त्यानंतर जेव्हा हे कळलं की 16, 17 आणि 18 तारखेला
पुन्हा संसद भरणार आहे. काही बिल पास झालेले आहेत संसदेची आणि त्यामुळे पुन्हा 3 दिवसाची संसद ही भरवली जाणार आहे आणि या संसदेमध्ये सुद्धा आपला मुद्दा या संसदेमधून सुद्धा काहीतरी अपडेट येईल असं प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना वाटत होतं. या संसदेमध्ये तुम्ही बघितलं तर महिलांच्या आरक्षणासंदर्भात मुद्दे मांडले, बाकीचे काही मुद्दे मांडले, परंतु EPFO संदर्भातील EPFOचे कर्मचारी असतील, EPFचे कर्मचारी असतील, EPS 95 पेन्शनधारकांचे कर्मचारी असतील यांच्याबद्दल कोणताही अपडेट देण्यात आलेली नाही. आज जवळजवळ 22 तारीख आली, 22 तारखेची दुपार आली तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचं EPS 95 पेन्शनधारकांचं अपडेट हे आलेलं नाही. शिवाय NEC संघर्ष समिती म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समिती आहे, या समितीने सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला 18 तारखेची वाट पाहावी लागेल, 18 तारखेनंतर आपण निर्णय घ्यायचा आहे असं सुद्धा सांगितलं होतं आणि 18 तारखेची वाट पाहिलेली आहे. परंतु NEC समितीकडून सुद्धा कोणत्याही प्रकारचं अपडेट आतापर्यंत आलेलं नाही. कारण त्यानंतर एखादी माननीय कमांडर अशोक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झूम मीटिंग घेतली जाते किंवा कमांडर अशोक राऊत लाईव्ह येऊन काहीतरी अपडेट देतात, परंतु ते सुद्धा यावेळी दिलेले नाही. त्यानंतर कालचे अपडेट म्हणजे BMSने म्हणजे भारतीय मजदूर संघाने सुद्धा कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मुद्द्यावरती काल बऱ्याच ठिकाणी धरणा प्रदर्शन दिले किंवा EPFOच्या कार्यालयावरती जाऊन प्रधानमंत्र्यांच्या नावाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने लेटर सुद्धा काल दिलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी भारतीय मजदूर संघाने वेगवेगळे मुद्दे घेऊन आपलं जे धरणा प्रदर्शन आहे ते धरणा प्रदर्शन केलेलं आपल्याला काल दिसलेलं आहे. काल मजदूर संघाकडून भारतीय मजदूर संघाकडून आलेली EPS 95 पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता हे का करण्यात आलं, त्यांनी अगोदरच सांगितलं होतं, भारतीय मजदूर संघाने या अगोदर एक अपडेट दिली होती की 18 तारखेपर्यंत कोणताही रिझल्ट EPFO कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या संदर्भात जर नाही आला तर आम्ही धरणा प्रदर्शन करणार आहोत असं सुद्धा सांगितलं होतं आणि त्यांनी त्यानुसार 21 तारखेचं जे तारीख दिली होती त्या तारखेला बरोबर धरणा प्रदर्शन हे EPFOच्या कार्यालयावरती आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती केलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाच्या ह्या अपडेट आलेल्या आहेत. यावरती पॉझिटिव्ह काहीच अपडेट नाही, परंतु यासुद्धा अपडेट तुम्हाला माहीत असणं हे तितकंच गरजेचं आहे. तुमच्या कमेंट्सच्या खातर आजचा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण व्हिडिओ बनवण्याच्या मागे कोणताही हेतू नव्हता, कारण व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं काहीच नव्हतं. एखादी अपडेट नवीन असती तर सांगायला काहीच नव्हतं, पण बरेच जण कमेंट करत होते की EPS 95 पेन्शनधारकांची नेमकी अपडेट काय आहे या आठवड्याची तुम्ही एकाही व्हिडिओमधून सांगितली नाही. परंतु आपण या आठवड्यामध्ये EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात कोणताही व्हिडिओ बनवला नाही, कारण अपडेट काहीच नव्हती. परंतु काल भारतीय मजदूर संघ यांनी EPFO आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन लेटर दिलेले आहेत. मागचेही तुम्हाला मी 13 तारखेपासून जवळ स्टील डेट म्हणजे आजच्या तारखेपर्यंत काय काय अपडेट झाले तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेले आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांच्या ग्रुपवरती शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.